श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। यदा लम्बोदरो हन्ति सतां प्रत्यूह सम्भवम् तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजम्। नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्यापराधे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम। कृष्ण जय जय
दीन चरणी में करुणा दृष्टि निहारे करुणा दृष्टि निहारे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय राम जय जय राम ब्रह्म चैतन्य चरणी माथा ब्रह्म चैतन्य चरणी माथा कीर्तनी ये सद्गुरुनाथा कीर्तनी ये सद्गुरुनाथा ब्रह्म चैतन्य चरणी माथा ब्रह्म चैतन्य चरणी माथा कीर्तनी ये सद्गुरुनाथा कीर्तनी ये सद्गुरुनाथा गोंदवल्यासी केले पावन गोंदवल्यासी केले पावन दिलले सतना राम नाम धन दिलले सतना राम नाम धन पतित आमी शरण आलो पतित आमी शरण आलो देवी भाव अनाथ देवी भाव अनाथ ये सद्गुरुनाथ कीर्तनी ये सद्गुरुनाथ तूच सद्गुरु तूच ईश्वर तूच सद्गुरु तूच ईश्वर तुझा आहे शून्य चराचर तुझा आहे शून्य चराचर तुझावळे तव रामचरणी तुझावळे तव रामचरणी तुझा हरी आस्था ओ तुझा हरी आस्था कीर्तनी ये सद्गुरुनाथा कीर्तनी ये सद्गुरुनाथा तुझ्या कृपेने कीर्तन सेवा तुझ्या कृपेने कीर्तन सेवा स्वीकारुनी मज आशिष द्यावा स्वीकारुनी मज आशिष द्यावा अनंत सुत तुझ करितो अनंत सुत तुझ करितो वंदन सामाई सर्वथा ओ सामाई सर्वथा सद्गुरुनाथा ब्रह्म चैतन्य चरणी माता ब्रह्म चैतन्य चरणी माता ये सद्गुरुनाथा कीर्तनी ये सद्गुरुनाथा कीर्तनी ये सद्गुरुनाथा ये सद्गुरुनाथा ये सद्गुरुनाथा रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम
हर हर महादेव। गोपाल कृष्ण भगवान की जय। सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। नामाची आपले न पिऊ सर्व। नामाची आपले न पिऊ सर्व। कळकाच्या माथा सोने मारू। कळकाच्या माथा सोने मारू। नामाची नामाची करुणी दिवाळी। सुखाचा सोहळा करुणी दिवाळी। सुखाचा सोहळा करुणी प्रेमे मन चित्ती धरू। प्रेमे मन चित्ती धरू। नामाची न पिऊ नामाची न पिऊ। सावका म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा। सावका म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा।
सावध म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा ते मुक्ती द्वारा ओळंगती ते मुक्ती द्वारा ओळंगती ते मुक्ती द्वारा ओळंगती ओ ते मुक्ती द्वारा कैकाळाचे माथा सोटे मारू कैकाळाचे माथा सोटे मारू नामाची यापर्यंत नामाची देव देव महादेव महादेव देव 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 महादेव देव देव महादेव 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 देव 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 महादेव देव महादेव महादेव सद्गुरुनाथ महाराज आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमामि आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरम् अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेशम् अस्माकं कुलदैवतम् श्लोका वक्ता श्रीराम राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामार्थ केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार ब्रह्म चैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणेच आयोजनात आलेला मी खरं तर त्याला आपल्यासाठी फार मोठा आशीर्वाद देणारा सोहळा असे नेहमी म्हणत असतो आणि सद्गुरूंच्याच परमकृपेने त्यांच्याच आशीर्वादाने या ठिकाणी तिसऱ्यांदा सेवेला उभं राहण्याचं भाग्य मिळालं त्यासाठी आधी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो साष्टांग दंडवत त्यांना इथूनच आपण सर्व रामस्वरूप मायबाप श्रोते आपल्या सर्वांचा चरण स्पर्श करतो कृतीने शक्य नसलं तरी मनाने भावनेने आपल्या सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो माझ्या उभय साथीदारांना मनापासून वंदन करतो वेळेची मर्यादा असल्यामुळे थेट निरूपणाला प्रारंभ करूया सद्गुरूंचाच पुण्यतिथीचा उत्सव त्यामुळे सेवा करायची म्हणजे काय करायचं जसं देवाची सेवा करायची म्हणजे देवाला जे आवडेल ते करायचं श्री महाराजांची सेवा करायची म्हणजे दुसरं काही करायचं नाही त्यांना आवडणाऱ्या नामाची महती हाच चिंतनाचा विषय ठेवून निरूपण करायचं
आणि ते त्यांच्याच पुन्हा कृपेने. काय गंमत असते बघा, त्यांचीच सेवा, त्यांच्याच आशीर्वादाने, त्यांच्याच कृपेने. तुम्ही बोलविले आम्ही बोले, किंवा आपल्या सर्वांना प्रमाण माहिती, साळुक्य बोले मंजुळ ध्वनी बोलविता धनी वेगळाची. त्यामुळे त्यांच्याच कृपेने उभा आहे. आणि महाराजांना आवडणाराच विषय साधारण 750 वर्ष आता झाली अशा संतांनी घेतलेला हा विषय, ज्यांना आपण सावतोबा म्हणतो, सावतामाळी. सावतोबांचा 4 चरणांचा अभंग आपल्या समोर चिंतनासाठी, निरूपणासाठी हा समोर ठेवलाय. सावतोबा अभंगात काय म्हणतात तेवढं शब्दात एकदा पाहूया, आणि मग जेवढा उपलब्ध वेळ आहे आणि सद्गुरूंची जी कृपा होईल ते बोलणं होईल. मी नेहमी एका गोष्टीचा उल्लेख करत असतो, 2 मर्यादा कीर्तन करायला येतात. एक वेळेची मर्यादा असते. या इथे अनुशासन आपण पाळतो त्यामुळे वेळ नाही ओलांडणार, पण एखाद्या ठिकाणी कोणी म्हणेल, एखादा आयोजक घ्या 5 मिनिटं बुवा, वेळ वाढून मिळेल, पण बुद्धी कशी वाढेल? बुद्धी त्यांनी या जन्मात दिली तेवढीच राहील. त्यामुळे त्या मर्यादा लक्षात घेऊन कीर्तन करायची, मर्यादा लक्षात घेऊन निरूपण ऐका. सावतोबा या अभंगात सांगतात, जो महाराजांचा आवडीचा विषय, नाम घ्या नाम घ्या, ज्यासाठी महाराजांनी अवतार घेतला. सावतोबा या अभंगाच्या पहिल्याच चरणात म्हणतात, अरे काळजी कशाला करताय? नामाचिया बळे न भिऊ सर्वथा, कळी काळाच्या माथा सोटे. वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी, विठ्ठल गाऊनी नाचून. काय होईल त्याच्यामुळे? तिसरा परिणाम सांगतायत, सुखाचा सोहळा करुणी दिवाळी, प्रेमे वनमाळी चित्ती करू. आणि शेवटी सावतोबा सांगतायत, सावतोबांचा खरं सांगू आपल्याला, हा सर्वात मोठा उपदेश महाराजांनी जो आम्हाला केला अनुग्रह देताना, तोच उपदेश आहे. सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धर, सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धर, तेने मुक्ती द्वारा गोळंगती. सद्गुरुनाथ महाराज की. वरवर अर्थ पाहिला तर खूप सोपा आहे. आजच्या एका पूर्वरंगात सगळा अभंग नाही सोडून होणार, मला कल्पना आहे, पण थोडासा शब्दार्थ थोडासा पाहूया, आणि मग जेवढा वेळ आपल्याला आहे उपलब्ध तेवढं पूर्वरंगाचं चिंतन करूया. सावतोबा ग्वाही देऊन सांगताय की नाम रूपाची जी भक्ती, आपल्याला माहिती आहे भगवंताला भेटण्याचे अनेक मार्ग आहेत. त्याला योग म्हणतात. युज धातूपासून तयार झालेला योग शब्द. मग कर्मयोग असेल, ज्ञानयोग असेल, भक्ती योग आहे. मी सगळ्या योगांमध्ये शिरतच नाही, आणि त्यातला एखादा योगायोग असेल तर जमतो, पण आम्हाला जमेल असा कुठला आहे? भक्ती मार्ग आमच्यासाठी सोपा आहे. आणि म्हणून तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण. माऊलीने तर हरिपाठात इतकं छान सांगितले, मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. अरे वाया व्यर्थ कथा सांगती मार्ग. कशाला बाकीच्या मार्गाला जातोय? महाराज त्यासाठीच अवतार घेऊन आले. आणि आमची सर्वांची श्रद्धा आहे की आपले सद्गुरू हे समर्थांचा या काळातला अवतार होते. समर्थांनी त्या काळामध्ये जी आवश्यकता होती ती पूर्ण केली, पण समर्थांच्या लक्षात आलं की प्रापंचिक आहे, हे प्रपंचाचं संसाराचं कारण पुढे देतात, वेळ नाही याची सबब सांगतात. म्हणून प्रापंचिक जीवन जगताना सुद्धा रामनाम कसं घ्यावं याचा वस्तुपाठ आमच्या समोर ठेवला, आणि त्यासाठी महाराजांचा होता. माझ्या एका विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला होता. आपल्याकडे आपल्याला कल्पना आहे, आपले सद्गुरू असल्यामुळे आपल्या मोबाईलमध्ये सतत दर्शन भावामधून फोटो ठेवलेला असतो, त्यांनी पटकन काढला. परंतु कोण आहे ते? अरे म्हणजे सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आहेत. मग त्याला थोडक्यात सांगितलं रामनामाचा अनुग्रह आम्हाला मिळाला वगैरे. मग तो म्हणतो तुम्ही जप करता का? म्हटलं त्यांच्या कृपेने होतोय तेवढं करतोय, पण त्यांच्या हातात माळत आहे. 10वी-12वीचा विद्यार्थी ज्यांनी डोळ्यासमोर आणला त्यांच्या लक्षात येईल काय चुकीचा प्रश्न आहे. त्यांनी तुम्हाला सांगितलं मग त्यांच्या हातात माळता. महाराजांनी दिलेलं उत्तर आधी सांगतो मग पुढचं सांगतो. महाराजांना हा प्रश्न विचारला गेला होता की महाराज तुम्ही जप करता का? ते म्हणले प्रत्येक श्वासाबरोबर जप सुरू आहे. का करता? आणि खरं सांगतो हे उत्तर मला सांगताना सुद्धा शरम वाटते. आमच्या सारख्या सामान्य पातळीवरच्या शिष्यांमुळे त्यांना तो जप करावा लागतो. अरे तुम्ही सांगितलेला जप करता तो पूर्ण होत नाही आणि अपूर्ण राहिलेलं कार्य मला करावं लागतं.
निदान या पुण्यतिथी उत्सवात तरी आपण महाराजांना शब्द देऊया की महाराज तुम्ही जबाबदारी आमच्यावर जी टाकली ना, तुम्हीच कृपादृष्टी अशी ठेवा की आमच्याकडनं नाही राहणार जग. आणि मी एक सांगू आपल्याला अनुग्रह घेताना सांगितलेलं वाक्य तेवढं आम्ही सोयीने लक्षात ठेवतो. किमान एक माळ, आम्ही किमान शब्द काढतो, एक माळ जप करा का 3, 5. आणि खरं तर इतकी वेळ आली पाहिजे. माळ किती माळा पूर्ण झाल्या. मी खरं सांगू आपल्याला, एक तर अशी अवस्था झाली पाहिजे की हातातली माळ कधी गळून पडली. माझ्या एक मित्राने तेही मला सांगितलं. महाराजांचा नाही येतो शिष्य अनुभव, पण त्याला वेगळा झोप आहे, त्याचा बीजमंत्र वेगळा आहे. तो माझी अवस्था 1 महिन्यात झाली. मी त्याचे पायच पकडले. म्हटलं वेळी, म्हटलं काय झालं? माझी माळ केव्हा गळून पडते मला कळत नाही. पत्नीच येऊन सांगते, अहो माळ खाली पडली. याला माळ गळून पडणं नाही म्हणत. हातात माळ असली नसली, प्रत्येक श्वासाबरोबर माझा श्रीराम जयराम जय जयराम सुरू असेल तो ओळखायचा की महाराजांची खरी कृपा आहे. आणि मी नेहमी सांगत असतो की पुण्यतिथी उत्सवात महाराज द्यायला बसले होतो, एवढंच मागूया ना की महाराज एवढीच कृपा दृष्टी करा की नाही आमचा जग थांबणार कधी, एवढी कृपा आमच्यावर करा बस. आणि एक सांगू, त्यांनी जर ती कृपा केली ना, या जगातली कुठली शक्ती आपलं नाम थांबवू शकत नाही. त्यांची कृपा पाहिजे बस. आणि म्हणून मला एक पुढचं सांगायचं आहे, मग मी अभंगाकडे येतो. अनुग्रह का घ्यायचा मी जीव तोडून प्रत्येक वेळी सांगतो. श्रीराम जयराम जय जयराम त्रयोदशाक्षरी मंत्र काय मला माहित नव्हता का? पण जेव्हा अनुग्रह नव्हता तेव्हा मला वाटायचं मी करतोय जप. आणि आता आपली भावना काय झाली, महाराज केवढे कृपाळू आहात, आमच्याकडून तुम्ही जप करून घेताय. ह्यासाठी अनुग्रह आहे, यासाठी तो जप आहे. असं नाम घेतलं की सावतोबा आम्हाला फलश्रुती पहिल्याच चरणात सांगतायत, अरे नामाची आबळे न भिवू सर्व का, कळी काळाच्या माथा सोटे बा. थोडस स्पष्ट अर्थ होणं आवश्यक आहे. अनेकांना असं वाटतं कळी काळाच्या माथ्यावर सोटा हाणायचा, सोटा मारायचा, याचा अर्थ नामधारकाला कधीच मृत्यू येत नाही का? याचं कारण ही शंका येण्याचं सांगू आपल्याला. गादीवर उभा आहे म्हणून माझं मत ऐकू नका, संतांचंच मत सांगतो. मृत्यू आणि मोक्ष याच्यात फार मोठा फरक आहे. माझं आयुष्य शिल्लक आहे मला जाणवतंय, पण तरी माझ्या इच्छा संपल्या. काही नाही आता, बस उरलं उपकारापुरता. आणि तुकोबांच्या भाषेसमोर कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. ही अवस्था आली की ओळखायचं खऱ्या अर्थाने मोक्ष प्राप्ती झाली. आणि श्वास संपायची वेळ आली, लावायची म्हणजे व्हेंटिलेटरवर ठेवायची वेळ आली. डॉक्टर म्हणतात आयसीयू मध्ये आलो, अहो थांबा जरा, ते मुलाला बँकेचे अकाउंट समजून द्यायचे, ते जमिनीचा एक व्यवहार राहिलाय, ओळखायचा हा मृत्यू आलाय. मी काय म्हटलं, आपण सगळे अधिकारी आहात. श्वास संपत आले तरी इच्छा संपत नाहीये. ही अवस्था आमची नको यायला म्हणून तर इथे आलोय चरणांची, की नको असो आहे. बस महाराज या क्षणाला म्हटलं चल घरी एक मिस कॉल देतो, हे सुद्धा जर मनात आलं नाही तर ओळखायचा अनुग्रहाचा खरा आम्हाला अर्थ कळला मार्ग. आणि मी पुन्हा पुन्हा सांगतोय, आज मागून घ्या. 14 तारखेपर्यंत महाराज असा हात करून आम्हाला देता येतो. ते नेहमीच देतात, त्यांचा हात असाच असतो. फक्त देणाऱ्याचे हात हजारो, दोळी माझी जोडी असं आमचं आहे. महाराजांचंच वाक्य आपल्या सर्वांना पाठ झालेलं आहे की मी गोंदवल्यामध्ये केशर कस्तुरीचं दुकान थाटले, पण माझ्याकडे बरं गिराईक सामान्यपणे हिंग जिऱ्याचंच असतं. काय महाराजांना वाटत असेल. आणि म्हणून नामाची बळे न भिवू सर्वथा, कळी काळाच्या माथा सोटे मारू. याचा अर्थ मृत्यूवर सुद्धा विजय नामधारक मिळवू शकतो. अनेक उदाहरण, मी 2-3 उदाहरण फक्त देतो, वेळ खूप कमी आहे. अजामेळचं उदाहरण सर्वांना माहिती म्हणून मी काही तपशिलात शिरत नाही. भागवताचं अनेक जणांनी अध्ययनही केले आणि काही जण अनुकरणही करत असतात. पण आपल्याला माहिती आहे अजामेळाने एवढी पापं केली आणि मुलगा धाकटा नारायण नावाचा, सगळ्यांना कथा माहिती म्हणून मी शिरतच नाही, त्याला हाक मारण्याच्या निमित्ताने काय त्यानं म्हटलं पटकन, नारायणा. आणि महाविष्णूंचे पार्षद त्या तिथे आले. महाविष्णूंचे पार्षद तिथे आल्यावर यमाचे दूत आणि महाविष्णूंचे पार्षद यांच्यात वाद झाला ना. त्यांनी सांगितलं तो आमचा भक्त आहे, आमच्या स्वामींनी मला पाठवले. काय केलं त्यांनी, त्याची कुंडली बघा म्हणले. आपल्याला सर्वांना कल्पना आहे, चित्रगुप्त गुप्तपणे जो चित्र काढतो तो चित्रगुप्त, तो वरती प्रत्येक गोष्ट करतोय. त्यांनी कुंडली दाखवली, बघा आयुष्यभर काय केले. त्यांनी सांगितलं बाकी काय केले सोडून दे. भगवद्गीतेत 5वा श्लोक आहे बघा, अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम.
शेवटच्या क्षणाला त्यांनी माझं स्मरण केलं ना, संपला विषय. त्यांनी सांगितलं त्या मुलाला हाक मारली त्यांनी नारायण. मग पुन्हा भागवतात जाऊन बघा, सांकेत्यम पारिहास्यमचा जो श्लोक आहे ना, घरी गेल्यावर मुद्दाम बघा, संकेत म्हणून जरी नाव घेतलं, भगवंत एवढा कृपाळू होतो, तो संकेत म्हणून का होईना नाव घेतलंय, नाम झालं. ते उदाहरण सांगू. समजा मला कोणी विचारलं, बाबा तुमचं घर कुठे? विठ्ठल मंदिर आहे बघा कर्जत मध्ये, त्याच्या पांडुरंग म्हणतो विठ्ठल नाव आलं, एक टिक मारतो. केवढा विचार कृपाळू आहे तो. सांकेत्यम, संकेत म्हणून नाव घेतलं तरी तो म्हणतो माझं नाव घेतलं. पुढे पारिहास्यमचे उपहास म्हणून जरी नाव घेतलेलं असेल तरी तो इतका दयाळू होतो म्हणतो नाव घेतलंय. कर्जत मध्ये आमच्या अखंड हरिनाम सप्ताह वारकरी संप्रदायाचा होतो. ते मंडप वगैरे आठवडाभर तयारी सुरू होती. एक गृहस्थ असेल, काही त्यांना देणं घेणं नाही. देवासमोर घरात पत्नीला सगळं सोपवलेलं आहे, स्वतः हात पण जोडत नाही. पण आम्ही कोणी भेटलो की आम्हाला विचारतात, काय यंदा विठ्ठल विठ्ठल कधी सुरू आहे? आता हे टिंगल म्हणून करतात, पण विचारतात काय विठ्ठल विठ्ठल कधी सुरू आहे? पांडुरंग म्हणतो दोनदा विठ्ठल म्हटलं, त्याच्या नावावर तो तोंड द्या. केवढा तो दयाळू आहे. म्हणून तर आमचे वामन पंडित म्हणाले ना, न कळता पद अग्निवरे पडे, न घडे ताह असे न घडे. चुकून निखाऱ्यावर माझा पाय पडला. निखारा म्हणेल का की अरे चुकून पडला का, मुद्दामून गेला? मी त्याला शिशी भांडायला लावला, अरे वेड्या मी मुद्दामून नाही केला. न घडे ताह असे कधी न घडे. आणि वामन पंडित पुढे म्हणतात, अजितनाम वदो भगत्या विसे, सकल पाकत त्वरित हरित असे. चुकून जरी त्याचं नाव आलं, चुकून कुठल्याही कारणाने. म्हणून पूर्वी सगळ्या मुलांची नावं किंवा मुलींची नावं देव देवतांवर ठेवायची. चला नाव हाक मारण्याच्या निमित्ताने देवाचं नाव तरी यायचं. अशा वेळेस आपण उदाहरण आता सहज गावतं पाहिलं. गजेंद्र मोक्षाची कथा माहिती मी सांगतच नाही. मी मुद्दा म्हणून काही जण मला प्रश्न विचारतात बरं का, म्हणजे आपल्यासारखे गुरुबंधू गुरु वगैरे नाही विचारत. पण जेव्हा आम्ही महाविद्यालयात कीर्तन करतो तेव्हा एखादा तरी मुलगा समोर येतो, बुवा तुम्ही होतात का त्यावेळी भागवतामध्ये? ते पाहिलेलं एक जण तरी हयात आहे का? अशा वेळी जर आमची पंचायत असेल तर आम्हाला उदाहरण सांगावं लागतं. मी धावतं उदाहरण मुद्दाम घडलेलं आहे. याच इथून 90 किलोमीटरवर अंतरावर पंढरपूर, बरोबर साधारण 110 किंवा 120 वर्ष घडली असते त्या गोष्टीला. मी नाव घेऊन सांगतो, चैतन्य महाराज देगलूरकरांच्या आजोबांच्या मठात घडलेला प्रसंग आहे. महाराज आम्हाला नाम घ्या उगाच सांगत नाहीये, या काळात घडलेला प्रसंग आहे. देगलूरकर आपल्याला सगळ्यांना गुंडा महाराज माहिती आहे, पण बंडा महाराज आणि गुंडा महाराज देगलूरकरही आपल्याला सर्वांना माहिती आहे. गुंडा महाराज देगलूरकरांचा जो मठ आहे, जिथे आता चैतन्य महाराज चातुर्मास करतात, जुन्या काळची गोष्ट, 110 वर्ष 115 वर्ष झाली असतील. विद्युत पुरवठा नव्हता. आणि खरं सांगू मी पुढचं वाक्य, त्यावेळी लोक जास्त सुखी होते. मी स्वतः माझं बालपण वीज पुरवठा नसलेल्या खोलीत काही वर्ष तुम्ही मला ओळखता चांगल्यापैकी, तसं काढलेलं. आणि खरं सांगू त्यावेळी आम्ही जास्त सुखी होतो. तर ते घरामध्ये नको इतकी उपकरणं अशी आले. वैकुंठवासी घाटबुवांच्या शिष्य इथे बसले, त्यांना कल्पना आहे. घाटबुवा आमचे दादा, आम्ही त्यांना म्हणायचो दत्तदास बुवा, फार छान वाक्य वापरायचे. मुलगी आमची भरल्या घरात पाठवायची. आणि दादा म्हटले भरल्या घरात म्हणजे माणसांनी नव्हे, फ्रीज ठेवलाय, टीव्ही ठेवलाय, बेड ठेवलाय, सोफा कम बेड ठेवलाय, कपाट ठेवलंय, घर कसं भरलं आहे, अशा भरल्या घरात मुलीला पाठवायचं. कधी गंमत सोडून द्या, पण आपल्या माहितीसाठी सांगतो की आता एका घरात माणसं राहतात, एकमेकांशी बोलायला वेळ नाही. जग लहान झालंय, जग जवळ आलंय असं म्हणतात. पण मी पुढचं वाक्य नेहमी सांगतो, जग जवळ आलंय आणि माणसं दूर गेले. घरातल्या माणसांना एकमेकांशी बोलायला वेळ नाही. जेवणाचं सुद्धा तयार असेल तर व्हॉट्सअपवर पाठवतात, जेवण तयार आहे, बाकीचे सदस्य तिथेच पाठवतात, 5 मिनिटात येतो. कुठे चाललोय आम्ही? मी पुन्हा सांगतो, संध्याकाळची परवचा हा जो प्रकार होता, सगळे सायंकाळी 7च्या आत घरात, त्याची टिंगलही करणारे लोक असू देत, पण ज्यांनी आम्ही हे संस्कार घेतलेत ना, आमची पिढी सगळी भाग्यवान आहे. काय हिंमत होती 7च्या नंतर बाहेर थांबण्याची. आईला तोंड देणं मुश्किल होतं. 7च्या आत सगळे घरात पाहिजे.
हातपाय धुवायचे, शुभंकरोती सकट सगळा तो पर्वचेचा भाग सगळा म्हणायचा. काय संस्कार मोठा होता, सांगायला नाही लागायचं काय कर म्हणून. मी एवढ्यासाठी सांगतोय की त्यावेळी वीज पुरवठाच नव्हता, सगळे सुखात होते. आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की गुंडा महाराजांच्या आश्रमामध्ये कृष्ण जन्म व्हायचा. या कृष्ण जन्माच्या बाबतीत असं घडलं होतं, 7 दिवस एकटे गुंडा महाराजच कीर्तन करायचे. वारकरी कीर्तनाचा प्रकार, गळ्यात विणा घेऊन. एक सांगू आपल्याला, त्याच श्रोत्यांसमोर 7 दिवस कृष्ण एका शब्दावर 7 दिवस बुवा बोलले होते. आम्हाला सांगू नका हे. आणि कीर्तनाची वेळ असेल 1.5 तास 2 तास बघून नाही, घड्याळ श्रोते बघायचे नाही, त्यांनी बुवाई बघायला तयारीच तेवढी होती. मी गंमत म्हणून नाही सांगत आहे. कुलकर्णी साहेब, वैद्य साहेब मला एकाने ते पण विचारत होते की तुम्ही फेटा आहे ना, गुंडा महाराजांचा एवढा मोठा असतो, तुमचा बारीक का? अरे म्हटलं जेवढी बुद्धी तेवढा फेटा. असणार किती फेटा असून असून आहे कुठे? मी एवढ्यासाठी सांगतोय की गुंडा महाराज एकटे 7 दिवस आणि कृष्ण शब्दाचा खरा अर्थ त्यांनी समजून दिला. आणि आपल्याकडे काला दुसऱ्या दिवशी असतो, आपल्या सोयीसाठी 12:30 वाजता संपलं की महाप्रसाद. तिथे रात्री, कारण वसुदेवाने ते नेलं बाळकृष्णाला आणि यशोदा मैयाला कळलं. आधी सगळ्या योगमायाने सगळे निद्रिस्तच होते, पण बाळाने जेव्हा स्पर्श केला, आपल्या सर्वांना माहिती आहे सुविनीची गडबड झाली. सगळ्यांना ते गवळणी माहिती आहे, गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला नाही यशोदेला. ते सगळा प्रसंग माहिती आहे की कृष्ण जन्माने सांगण्यात आलं. आता लक्षात येईल, हे सगळं झाल्यावर तिथे मग कोकणातल्या लीला पुढच्या सुरू होतात. मग काला रात्री सुरू व्हायचा, म्हणजे जन्म रात्री झाला की कालाही तिथे रात्रीच कीर्तन. आणि बुवांनी नेमकं 6 ते पुत्र मारले कंसाने इथपर्यंत सगळं सांगितलं. आणि मग ते 7वी आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, रोहिणीच्या गर्भात गेला. त्याचेही आमचे काही प्राध्यापक भेटतात आम्हाला, की ते प्राध्यापक मी त्या क्षेत्रात आहे त्यामुळे रागवू नका, आपण सगळे वी आर सेलिंग इन द सेम बोट. पण आहेत आम्हाला असं भेटणार आहे, असं कुठे होतं का? मग सरोगेट मदर ते चालतं आजच्या दिवसात, ती कल्पना पटते. आणि त्यावेळी विज्ञान प्रगत नव्हतं असं आम्ही म्हणणार. मी काय म्हटलं आपल्या लक्षात आलं असेल, तिथपर्यंत आले बुवा. आणि 8 व्याने व्यापिल्या दिशा दाही दिसे त्याते तो बाह्य अंतरी इथपर्यंत आले. आणि सहज सवयीने बुवांनी, म्हणजे महाराजांनी, गुंडा महाराजांनी मागे गुरुजींकडे पाहिलं. सुंठोडा वाटायचं तयार आहे ना, कारण आता 8वा अवतार येईल. आणि गुरुजी हादरले. रात्री साधारण 1 वगैरे वाजला असेल, 1-1.5 वाजला असेल. आणि गुरुजींना धक्का बसला. म्हणले हळूच पुढे आले, महाराज गडबड झाली. तुम्ही काय गडबड झाली? ते म्हणले सुंठोडा आणायचा राहिला, आत्ता आणतो, ही वेळ आहे, आता मिळणार आहे, सगळं करतो. अरे तुमची काय व्यवस्था? महाराज सगळ्या शिवाय घालून द्या, आता थोडी कळ काढा. म्हणजे हर्षद बुवा फार छान सांगतात त्याच्यावर सुद्धा. हर्षद बुवा म्हणतात की गुंडा महाराज म्हणले अरे मी कळ काढेन, देवकीला किती कळ काढायला अजून. 8व्याने व्यापल्या दिशा काहीपर्यंत आलोय आता. पण तिथे सुद्धा गुंडा महाराज होते म्हणून तरी बोलत राहिले. आणि हा गृहस्थ जे गुरुजी होते, ज्यांच्यावर जबाबदारी होती, कंदील घेऊन धावत गेले. त्या दुकानदाराचा घडलेला प्रसंग आहे. आणि मी सांगू आपल्याला, याच समाधी मंदिरात 15 दिवसांच्या सेवेमध्ये मी तो प्रसंग सांगितला होता. आणि आपलेच गुरुबंधू असलेले पंढरपूरचे एक गृहस्थ तिथे होते. मी जाहीरपणाने या जागेवरून सांगतो. आणि ते रडले. त्यांनी सांगितलं माझे वडील आणि आजोबा त्या कीर्तनाला होते, ते साक्षीदार आहेत. म्हणून मी हा प्रसंग सांगतोय. ते साक्षीदार नावं घेऊन तुम्हाला मी सांगतो. आणि घडलं असं, तो धावत गेला. दुकानदार वरती राहायचा, मालक वरती राहायचा, तो नोकर होता खाली. ठाक 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 दरवाजा वाजवला. उघडला याने दरवाजा कसा बसा झोपेतच. कोण आहे? याने आत्मकंदील केला. अरे मी गुरुजी आलोय मठातनं. अहो गुरुजी रात्र सकाळ नाही झाली, माहिती मला, तो सुंठोडा दे. कसला सुंठोडा? प्रसादाचा राहिलाय म्हणले. अरे ही काय वेळ आहे का? गुरुजी सगळं ऐकतो म्हणले. गुरुजींचं पण ऐकायचं, तुमचं पण ऐकतो. आत्ता सुंठोडा द्या, जन्म थांबला. तो झोपेतच होता. त्यांनी तो डबा उचलला, सुंठोडा. पूर्वीची ज्यांनी दुकानं पाहिली, आता काय झालंय मॉल आणि डीमार्टमुळे असं काय राहिलंच नाही, पण ज्यांनी पूर्वीची दुकानं पाहिले त्यांना माहिती आहे, पाटी असायची सुंठोडा. तो डबा उचलला त्यांनी आणि कागदी पिशवी तो फसकन भरला. घेऊन जा गुरुजी, ते पैशाचा वगैरे व्यवहार नंतर करा, पुढच्या वर्षी असं उशिरा देणार नाही. अरे 10 दिवस आधी येईल पाहिजे, आता दिलास बरं झालं. गुरुजी धावत निघाले. हा एवढा दमला होता,
झोपेमध्ये तसाच त्यांनी दरवाजा लावलाच नाही, तोच रिकामा डबा उशाखाली घेतला आणि झोप. घडलेला प्रसंग मी जबाबदारीने आणि महाराजांना साक्षी करून गादीवरनं सांगतो. आणि तो गुरुजी धावत धावत गेले. गुंडा महाराजांनी एवढं सांगितलं, महाराज आता जन्म होते भगवंताचा, आता प्रसाद आलाय. महाराज तयारीतच होते. तर अशा प्रकारे भगवंताचा आणि सगळ्यांना सुंठवडा वाटला. गाण्याचं कीर्तनही तिथे सुरू झालं. पुढे गोकुळ आहे, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी सुरू झालं. पहाटे 4-4:30 वाजले असेल. गार झुळूक आल्याबरोबर मालक वरती जागा झाला. पण मालकाला चिंता असते ना प्रॉपर्टीची. तो खाली आला. बरोबर बघितलं तर दरवाजा सकाळ उघडला. त्यांनी कंदीला समजलं नोकर कुठे, नोकर खाली तिथेच दरवाजाच्या आसपास झोपला. उठवलं त्याला, अरे वेड्या तो दरवाजा उघडा ठेवून झोपलास. मालक तो रात्री उघडला. कशाला उघडला? ते गुरुजी आले. कोण गुरुजी? मठातले. सुंठवड्याचा प्रसाद. सुंठवडा दिलास? हो म्हणले. मटकन खाली बसले. अरे मूर्खा, मला नाही का उठवायचं वरती? तो म्हटलं कशाला मालक तेवढ्यासाठी उठवायचं? प्रसाद हवा होता. सुंठवडा लिहिलेला डबा इथे आहे, मी दिला त्यांना. त्यांनी एवढंच सांगितलं, अरे मूर्खा, हा सुंठवडा आपल्या गावातले आयुर्वेदिक वैद्य त्यांच्यासाठी होता आणि वरती यांचा जो मठातला सुंठवड्याचा प्रसाद आहे तो वरती ठेवलेला होता. ते आले नाही म्हणून तो तसाच राहिलाय. मालक यायचा काय तिथला काय, एकूण एकच नाहीये म्हणलं, एकूण एकच. हा जो सुंठवडा आहे जो तू दिलास तो आयुर्वेदिक औषधासाठी दिला होता. त्या बचनागाचं विष मिसळलेलं होतं. आपल्याला एक सांगू, ज्यांना सायन्स माहिती आहे त्यांना कळेल. अँटीव्हेनम तयार करतात बघा सर्पदंशावर उपाय म्हणून. अँटीव्हेनम, प्रतिविष. ते बचनागाचं विष. आम्ही कीर्तनकार हर्षद बाबा आम्ही असं सांगतो की हे चवीला असं म्हणतात की गोड लागतं. तर कुणी विचारू नका बाबा तुम्ही घेतले का चव, घेतली तर गाडीवर आलोच नसतं. वाचलेलं वर्णन सांगतोय. पण माशीच्या पंखावर बसेल एवढं जरी पोटात गेलं कारभार आटोपला. तो मालक म्हणला, अरे मूर्खा, आपण दोघे येतो, तुझी बायका मुलं माझी बायका मुलांसकट सगळं पंढरपूर मंदिरामध्ये संपलं आता सगळं. तरी त्यांनी डबा घेतला. अपेक्षा असते ना माणसाला. उचलला डबा, धावत मालक जाता धावत गेला. बघितलं तोपर्यंत यांनी सगळ्यांनी सुंठवडा खाल्ला होता आणि साठून पुसून संपवलं होतं. कारण सगळे घरातले इथेच होते, ठेवायचा कोणासाठी होता. आणि हा गेला. याला वाटलं कीर्तन सुरू आहे म्हणजे अजून सुंठवडा काही वाटलेला नाही. धावत धावत गेला. त्यांनी सांगितलं, महाराज सुंठवडा आला. ते म्हणले, परत कसा आला? ते म्हणले, नाही, हाच सुंठवडा तुमचा आहे. वाटला सुद्धा म्हणे प्रसाद. लोकांना म्हणत खाऊ नका, खाऊ नका. 2.5 तासापूर्वी खाल्ला पण म्हणे लोकांना. चाटून पुसून संपवला. काय संपवायचं नव्हता. आता यांनी महाराजांच्या कानात सांगितलं त्यात बचनागाचं विष मिसळलेलं होतं. गुंडा महाराजांना आयुर्वेदाची माहिती होती. डोळ्यात पाणी आलं आणि एवढंच म्हणाले, कृष्ण भगवंताने तुझी लीला ऐकायला हे सगळे आज आले आणि माझ्या हातनं हा प्रसाद वाटला गेला. बचनागाचं विष असलं काय माझं पाप असं होतं की माझ्या आश्रमामध्ये हा. आणि एकदम लक्षात आलं, हात जोडून माफी तरी मागूया सगळ्यांची म्हणून आधी कृष्ण भगवंतांनी मागे पांडुरंगाची मूर्ती. मी पुन्हा जबाबदारीने सांगतो, 4 महिने ती मूर्ती आता चैतन्य महाराजांचा चातुर्मास सुरू आहे, ती सगळ्यांच्या दर्शनासाठी असते. एरवी ती देवघरात असते. मी चैतन्य महाराजांकडनं हे सगळं कन्फर्म करून आपल्याला पुन्हा सांगतोय. 4 महिने ती मूर्ती देवघरात असते. आता ती सगळ्यांना दर्शनाला, जे जे चातुर्मासाला तिथे ऐकायला जातात, प्रवचन श्रवणाला, त्यांच्या दर्शनासाठी ती मूर्ती संगमरवराची अशी मूर्ती आहे पांडुरंगाची. आणि पूर्ण मूर्ती काळी ठिक्कर पडले समईच्या प्रकाशात दिसते. आणि गुंडा महाराजांनी डोक्याला हात लावला, कृष्णा हे काय केलंस? हे विष आम्ही खाल्लं होतं, पण कीर्तनात तुझं नाव, बरं वारकरी कीर्तनाला आपल्याला माहिती आहे सतत विठ्ठल विठ्ठलाचा जयघोष असतो, तुझं नाव आम्ही घेतलं म्हणून पांडुरंग हे विष तू घेतलं आमच्या वाटचं. आणि मग गुंडा महाराजांचं पुढचं वाक्य, त्यालाही तळमट्टी सरी खायला तुम्ही नाव आता घेऊन सांगतो, आपलेच गुरुबंधू आहेत. आणि त्यांनी मला सांगितलं की माझे वडील आणि आजोबा हा प्रसाद घ्यायला तिथे होते, आपलेच गुरुबंधू आहेत. तिथेच मंदिराच्या समाधी मंदिरातच त्यांची भेट झाली होती, आपण होतात त्यावेळी. आणि त्यांनी सांगितलं या सगळ्यांनी प्रसाद घेतला पण कुणाला काही झालं नाही. आणि मग गुंडा महाराज म्हणले की त्याचं नाव घेतलं आणि गळी काळाच्या माथ्यावर त्यांनी सोगा हाणला. ते म्हटले तुम्ही आता घरी गेलात तरी चालेल, पण त्याचं हे विष उतरेपर्यंत मी आता गादी सोडणार नाही.
आणि जय जय पांडुरंग हरी जय जय वासुदेव हरी गजर त्यांनी सुरू केला. वर्णन असे दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत गजर सुरू होता. महाराजांनी गादी सोडली, श्रोतेही हल्ले नाही आणि त्या मूर्तीला पुन्हा पूर्ण पूर्वरूप आलं. फक्त गळ्याजवळ तो एक चिन्ह राहिलेले आजही ते पाहायला मिळतं. चैतन्य महाराज म्हणतात कुणी दर्शनाला येऊ शकतं, आजही ते आहे. का उदाहरण ठेवलं, पुरावा ठेवला. याच्यापेक्षा सावतोबांनी अजून काय म्हणावं, कळी काळाच्या माथात सोटे हा. खरंच आमचं पुण्य एवढं होतं का सगळ्यांचं तिथे बसलेलं? कदाचित आपलाही पूर्वीचा तो एखादा जन्म असेल, होतं आपलं एवढं पुण्य, पण त्याचं नाव घेतलं म्हणून सावतोबा सांगतात की नामाची या बळे न भिवू सर्वथा कळी काळाच्या माथा सोटे. पुढे लगेच ते सांगतात वैकुंठीचा देव वेळ कमी म्हणून मी थोडं धावतो. वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी विठ्ठल गावनी नाचू रंगी. नाहीतरी आपल्याला माहिती आहे देवर्षी या स्वामीचे म्हणजे गादीचे स्वामीच आहेत देवर्षी नारद मुनी. त्यांना उत्तर दिलेलंच आहे भगवंतांनी. नाहम वसामि वैकुंठे योगिना हृदय रवो मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. आत्ता सुद्धा इथे भगवंत 100% तर आपण त्यांचं गायन करतोय. मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी विठ्ठल गावनी नाचू रंगी. मला रावत नाही म्हणून मी सांगतो, श्री महाराजांचाच एक अभंग आहे, उत्तम मी प्रमाण म्हणून सांगतो तो. आत्मज्ञानाची खूण मुखे घेई नामस्मरण. श्री महाराजांचा अभंग आहे. आत्मज्ञानाची खूण मुखे घेई नामस्मरण. आणि महाराज पुढे सांगतायत, अरे मी सांगतोय नाही नुसतं, वेद सांगे गरजून कलियुगी हरि कीर्तन. या कलियुगामध्ये हरि कीर्तनच करावं. आता एखादा म्हणाल महाराज आम्ही काही कीर्तन शिकलो नाही. हरि कीर्तन करावं याचा अर्थ फक्त कीर्तन करायला नाही, श्रोत्यांचं सुद्धा एकीकडे कीर्तन सुरूच असतं. श्रवण भक्ती सुद्धा. आणि मी पुढे जाण्यापूर्वी सांगतो, श्रवण भक्ती उलट सर्वात अवघड. कीर्तन करायला 1.5 तास 2 तास बोलायचे, त्याला व्यवधान ठेवावंच लागतं. पण आपण सर्व व्यवधान सोडून इथे बसलात, जगाला विसरून आपण महाराजांचं आणि नामाचं महात्म्य ऐकतोय. याचा अर्थ आपली भक्ती म्हणजे आज जर महाराजांची कृपा आली तर ती माझ्यावर नंतर होईल, आधी आपल्यावर होईल, कारण आपण श्रवण भक्ती करतो. त्यामुळे निश्चितपणाने या श्रवणाला महत्व आहे. म्हणून कलियुगी महाराज म्हणतात हरि कीर्तन. आणि महाराष्ट्राच्या नामाच्या बद्दल तुमचं काय सांगतात मला रावत नाही म्हणून सांगतो. श्री महाराजांचं चरण आहे, राम नाम गाता सर्व सिद्धी आली हात. महाराज म्हणतात अरे राम नाम गायलं ना सर्व सिद्धी हातात आली तुमच्या. सिद्धी म्हणजे ही सिद्धी नव्हे. अनेकांना फार वाटतं अरे त्या आपल्यासाठी नाहीच सिद्धी. आणि खरं सांगू, श्री महाराजांनीच चरित्र जरी वाचले सगळ्यांनी आपल्यापैकी, सगळेच गुरुबंधू गुरु भगिनी माझ्या समोर आहात, आपण अनेकदा चरित्र आपण वाचतो. महाराजांनी एकाला थांबवलं देखील होतं की तू सिद्धीच्या व्यापात पडू नकोस. तो थांबला काही वर्ष, पुन्हा त्यांनी तेच कारण ते मोहात पडण्यासारखंच असतं. मी करतोय ते होतंय. शेवटी पुन्हा ब्रह्मानंद महाराजांना वगैरे सांगून करावं लागलं की हे नको, याच्यात अडकला असतं, जन्म वाया जाईल. पण सर्व सिद्धी आली. आता एक सांगू, बसल्या जागी रामाचं दर्शन घडत जर असेल, याच्यापेक्षा जगात कुठली सिद्धी हवी? आणि तुम्ही म्हणाल हे सोपं आहे का? मी नाही म्हणत आहे, मी सांगू आपल्याला, आपण सगळे भाग्यवान आहोत मंडळी, आपल्याला गुरुच असा मिळालाय. सोपं आपलं सोपं, परमार्थ कसा असावा ना, महाराजांच्या इतकं मला नाही वाटत कोणी सोपं सांगितलं. एक आश्वासक वाक्य महाराजांचं लक्षात आपण कायम ठेवलं पाहिजे. अरे विश्वासाने तुमचा हात तुम्ही माझ्या हातात द्या, मी तो थेट प्रभू रामचंद्रांच्या हातामध्ये देईल. याच्यापेक्षा काय पाहिजे? याच्यापेक्षा सिद्धी कुठली असू शकेल? आणि महाराजांनी सांगितलं यासाठी काही नाही करायचं, राम नाम गाता सर्व सिद्धी आली. याच्यापेक्षा सिद्धी कुठली असूच शकत. आणि मग पुढच्या याच्यामध्ये सावतोबा आम्हाला सांगतात की अरे हे घडल्यावर काय होणार आहे. मी फार घड्याळाकडे बघत चाललोय पुढे, कारण आख्यानात मला महाराजांबद्दलच बोलायचंय. सुखाचा सोहळा करुणी दिवाळी प्रेमे वनमाळी चित्ती धर. प्रत्यक्ष कीर्तनामध्ये जर पांडुरंग परमात्मा भगवान परमात्मा जर आला तर याच्यापेक्षा सुखाचा सोहळा काय असेल? याच्यापेक्षा दिवाळी ती काय असेल? सुखाचा सोहळा करुणी दिवाळी प्रेमे वनमाळी चित्ती धर.
एक सांगू आपल्याला, तो चित्ती धरणंच महत्वाचं आहे. म्हणून तर धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. कुठला दोर आहे तो? भक्तीचा दोर. हृदय बंदीखाना केला, आत विठ्ठल कोंडलेला. आता लक्षात येईल की इतक्या सोप्या प्रकारचा परमार्थ महाराजांच्या समोर ठेवताय. आणि म्हणून सावतोबा शेवटच्या चरणात, अंतिम चरणात म्हणताय, सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा, सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा, तेणे मुक्तिद्वारा वळंगती. चार मुक्ती ज्या आहेत ना, वळंगती म्हणजे त्या आपली वाट पाहत अशा थांबलेल्या असतील तिथे. चारी मुक्ती. एक सांगू आपल्याला, हाही थोडासा गैरसमज अध्यात्मात अनेकांच्या मनात असतो. मला राहवत तेव्हा तेवढा एका मिनिटात सांगतो आणि आता पूर्वरंग थांबवतो. अनेकांना असं वाटतं की गेल्यानंतर मुक्ती आहे. चारी मुक्ती सोडून ते एक मुक्ती सुद्धा गेल्यानंतर आहे. मी पुन्हा पुन्हा सांगतो, आमच्या कीर्तनकारांचं ऐकूच नका, पण संतांचं आपण ऐकूया. बरं, आम्ही कोण असो? आम्ही पोस्टमन किंवा कुरिअर बॉय असो. त्यांनी दिलेली जी पाकिट आहेत तुमच्या नावाची, ती फक्त बटवडादार म्हणून पोस्टमन म्हणून आलेलो असतो आम्ही. तुकाराम महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज आपण त्यांना म्हणतो. आणि आपल्याला माहितीये त्यांचं ब्रीद होतं, अनुभवे आले अंका ते या जगात येत असे. असे तुकोबाराय म्हणाले, मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची. मुखी नाम हाती मोक्ष. माझा एक साधा प्रश्न आहे, मुखी नाम म्हटल्यानंतर देह असल्याशिवाय मुख कसं असेल? नाम मुखात किंवा असेल? आपण देहावस्थेत असतानाच असणार आहे. आणि मुखी नाम हाती मोक्ष, हात सुद्धा देहालाच आहे ना. म्हणजे याची देही याची डोळा, आम्हाला मोक्षाची अनुभूती मिळू शकते. फक्त तुकोबा सुद्धा तेच सांगतात की मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची. नेमकं हे घडावं. आणि म्हणून ऐसा भक्ती मार्ग धरा. ऐसा म्हणजे हे वर सांगितलं. आता लक्षात आलं असेल, संतांची वचनं खूप बोलण्यासारखं मी मोहा आवडतो. संत जेव्हा एक शब्द वापरतात ना पहिला, तो खूप महत्वाचा आहे. जसं आपल्याला माहिती आहे, 9वा अध्याय जर काढून बघा, तरी अवधान एकले दिजेस, पहिली ओवी आहे. त्याच्यापासून तरी याचा अर्थ मागे काहीतरी सांगितलं, म्हणून आता अवधान द्या. किंवा आपल्याला 501 क्रमांकाची 9व्या अध्याय, माऊलींचा सर्वात आवडता अध्याय म्हणून तो कदाचित उद्धरित करत असेल. माऊलींची 501 क्रमांकाची 9व्या अध्याय, म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी, ऐकिजेल कवणाचा श्रवणी, कैची सुख निद्रा अंथरुणी गळाचा. म्हणून मी म्हटले म्हणजे त्याच्या आधी काहीतरी विषय आलेला आहे. आता लक्षात आलं असेल की ऐसा भक्ती मार्ग धरा म्हणजे नाम रूपी भक्ती तुम्ही करा. म्हणजे तुम्हाला काय होईल? चारी मुक्तीद्वारा ओळंगती हे सगळं घडेल. आता जर सावतोबा सांगतायत आणि महाराज याचसाठी अवतार घेऊन आले, पदोपदी महाराज आपल्याला हेच सांगतायत, तर आपण ते खरंच करू शकतो त्यांच्याच कृपेने. अजून काय मिळवायचं त्यांनी? जाता जाता एक वाक्य सांगतो. मला एकाने प्रश्न विचारला होता की असा अनुग्रह घेतला इथे येऊन तर प्रश्नांची उत्तरं मिळतात का? म्हटलं, रे वेड्या, मनात प्रश्नच शिल्लक ठेवत नाहीत महाराज. प्रश्नांची उत्तरं कसली शोधतात? प्रश्नच शिल्लक ठेवत नाही. इतकी अवस्था ते प्राप्त करून देऊ शकतात. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. आता लक्षात येईल की हे सगळं घडावं असं जर वाटत असेल तर सावतोबांनी दिलेला भक्ती मार्ग आणि महाराजांनी दिलेला आम्हाला नाम मार्ग हा सर्वात महत्वाचा. हे आम्ही केलं पाहिजे. आणि म्हणून सावतोबा आम्हाला जे मूळ अभंगामध्ये सांगतात तेवढं पाहूया. आणि मग कळी काळाच्या माथा सोटे हाणू हे शिकवणारे महाराज नेमकं काय आम्हाला शिकवून गेले ते चरित्र रूपाने आपण आख्यानामध्ये थोडक्यात पाहूया. नामाची यावरे नदेव सर्वथा, नामाची यावरे नदेव सर्वथा, नामाची यावरे. नामाची यावरे नदेव सर्वथा, कलिकाळाचे सोते मान, कळी काळाचे
वैकुंठीचा देव मानूया कीर्तन वैकुंठीचा देव मानूया कीर्तन विठ्ठल गाऊ नाचुगले विठ्ठल गाऊ नाचुगले नामाची सर्व नामाची गोखीऊ सर्व दोन मिनिटं गजर करू आणि लगेच आख्यानाकडे जाऊ. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम महारुद्र हनुमान की जय, सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. गोंदवलेया ग्रामी असती गोंदवलेया ग्रामी असती गोंदवलेया
कुलकर्णी ब्राह्मण घराण्यात हो विठ्ठल भक्ती अति सात्विक वर्ग घराण्यात हो विठ्ठल भक्ती अति सात्विक वर्ग द्वादशी जन्मले माघ शुद्ध द्वादशी जन्मले नाम असे गणपती नाम असे गणपती जलजीवांच्या उद्धारास्तव जलजीवांच्या उद्धारास्तव देवचिते अवतरती जलजीवांच्या उद्धारास्तव देवचिते अवतरती गोंधळलेल्या ग्रामीण कुलकर्णी हे मुळामध्ये वतन लिंगोपंतांचे आजोबांचे संस्कार ज्या नातवापर्यंत सहज पोचले पंढरीची वारीची परंपरा तर होतीच विठ्ठल भक्ती मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक एकादशीला रात्री नामघोष भजन अगदी पहाटेपर्यंत आणि ही नित्य परंपरा पुढे पुढे तर इनामदार म्हणून त्यांना ओळखायला लागले कारण पुढचंही वतन आलं एक सांगू अधिकार हातात आल्यानंतर अनेक जण भगवंतापासून दूर जातात पण महाराजांचं घराणंच मुळात असं होतं कधीच आपण नेहमी शब्दच्छल करून सांगतो जो विभक्त होत नाही तो भक्त सर्वाधिक आदर्श उदाहरण महाराजांचं कुलकर्णी कुटुंब आहे परिवार आहे तो संपूर्ण आणि तपशिलात जायला वेळ नाही म्हणून मी एवढंच सांगतो कारण मला पुढचा एक प्रसंग महाराजांच्या चरित्रातला आपल्या समोर ठेवायचा आहे की नामाची या बळे न भिवू सर्वथा कळीकाळाच्या माथा सोटे मारू हे घडलं कसं महाराज त्यासाठीच अवतार घेऊन आले होते पण स्वतः आपल्याला माहितीये महाराजांच्या मातोश्रींकडे रामभक्ती होती दासबोधाचं नित्य पारायणाची परंपरा होती आणि त्यामुळे रामभक्तीचाही संस्कार आणि काय असेल मला यावेळी तुकोबारा आठवतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलले जे ऋषी साच भावे वर्ताय त्यासाठीच आले ठरवून आले की याच कार्यासाठी मला यायचं मी मगाशी जो प्रसंग सांगितला होता पूर्वरंगामध्ये की त्या मुलाने जो प्रश्न विचारला आमचा राहिलेला जप तर करतातच महाराज पण त्याला तुकोबांनी उत्तर छान दिले ते करण्यासाठी महाराज आले अर्भकाचे 60 पंते हाती धरलेली पाठी म्हणून महाराजांच्या हातामध्ये जी स्मरणी दिसते ती तेवढ्यासाठी गुरुजी आम्हाला जेव्हा धूळपाटीवर अक्षर शिकवतात आम्हाला धूळपाटी राहिली नाही आम्हाला दगडी पाटी तरी होती पण आईला धूळपाटी माझ्या होती आता शिक्षणाची धूळ घाण झाले त्यामुळे बाकी न बोललेलं बरं मी एवढ्यासाठी सांगतो गुरुजी अक्षर काढून दाखवतात अ अननसातला आ आईतला का गुरुजी हाताने आमच्या गिरवताना गुरुजींना येत नसतं का ते आम्हाला यावं यासाठी अर्भकाचे 60 पंते हाती धरलेली पाठी महाराजांनी त्यासाठी स्मरणी हातात ठेवली आणि मी त्याला जपमाळ पण म्हणण्यापेक्षा स्मरणीच म्हणतो कारण महाराज आम्हाला सतत स्मरण करून देतात हा मार्ग आहे तुझा तू सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग आणि मग महाराजांची जी वाढ घरामध्ये जी झाली ना ती सगळी लक्षणं दाखवत सुरुवातीपासूनच झाली घडलं होतं असं एक दिवशी असं घडलं मुंज झाल्यानंतरचा प्रसंग आहे खूप सांगण्यासारखे पण मला त्या बालपणात नाही थांबायचंय आजोबांच्या लक्षात आलं मध्यरात्र झाले 1 वाजले आणि बाजूला गणू नाहीये नातू गेला कुठे कंदील मोठा केली वाट आणि शोधायला सुरुवात केली घरात सगळीकडे धावपळ गेला कुठे
परत खोडकर लहानपणापासून होते, आपण चरित्र पाहिलेलं आहे. मी खरं सांगू, मी शिक्षक 40 वर्ष आहे. मी स्वतःला नशीबवान समजतो की अशा विद्यार्थ्याचे शिक्षक मला व्हायला लागले नाही तर मी कदाचित पेशा सोडून दिला असतं. अण्णा खर्शीकरांकडून त्यांनी सांगितलेला प्रसंग माहिती आपल्यासारखे, माझी विद्या संपली आता सगळे, त्याला शिकवू काय शिकवणार हो यांना. आणि घडलं असं की सगळी माणसं सगळीकडे शोधून झालं आणि एक लक्षात आलं की नदीजवळ स्मशानाच्या बाजूला तर गेले नसतील आणि म्हणून बघायला गेले. आणि तिथे एका लहानशा गुहेत स्वारी बसलेली होती. मध्यरात्री श्री सरिते काठी गुहेत जाऊन बसती, गुहेत जाऊन बसती. सरिता म्हणजे नदी. दिसलं काही आजोबांना, लहान बाळ आहे, जेमतेम 8-10 वर्ष वय आणि ध्यानमग्न अवस्थेत बसलेले महाराज दिसले आणि फक्त भारवले हो. ओ सरिते काठी मध्यरात्री श्री गुहेत जाऊन बसती. ध्यान पडलती मूर्ती पाहुनी, ध्यान पडलती मूर्ती पाहुनी. ध्यान पडलती मूर्ती पाहुनी, ध्यान पडलती मूर्ती पाहुनी. ध्यान पडलती मूर्ती पाहुनी, पंत ही गहिवरती राजा. पंतांना गहिवरून आलं. कुठल्याही आजोबांना असा नातू जर या वयामध्ये ध्यानमग्न अवस्थेत दिसला, काय अवस्था होईल. ध्यान पडलती मूर्ती पाहुनी, पंत ही गहिवरती राजाराम, पंत ही गहिवरती. पंतांना भरून आलं. एकच प्रश्न विचारला, बाळ भीती नाही वाटली? कसली भीती वाटणार म्हणजे, उलट इथेच जग छान होतंय, इथेच नाम छान घेता येतंय. त्याच्यानंतर अनेकदा असा प्रसंग घडला, पण सगळ्यांना माहित झालं की आता गणू घरात नाही, म्हणजे हा ध्यानमग्न अवस्थेत नाम घेतोय. आणि अवस्था अशी होती, सगळ्यांना घरातल्या परिचय झाला की 2 आवडती कामं आहेत यांची. एक म्हणजे नाम सतत. अहो सगळ्यांना कित्ता गिरवायला लावला, श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ. त्यावेळी कदाचित बाकीचे जे त्यांचे सवंगडी असतील त्यांना कल्पनाही नसेल की आपल्याला कोणाचा सहवास मिळाला आहे. मी तर नेहमी सांगतो की आपल्याला अनुग्रहाच्या माध्यमातून हा जग मिळाला, ज्याला प्रत्यक्ष महाराज देहात असताना महाराजांनी डोक्यावर ज्यांच्या हात ठेवला आणि कित्ता गिरवायला लावला, काय भाग्य असेल. आणि लक्षात असं आलं सगळ्यांच्या की या 2 गोष्टींमध्ये देवकृपा असल्याशिवाय शक्य नाही. बालपणी सुरू नाम साधना, बालपणी सुरू नाम साधना. पुढे जाण्यापूर्वी सांगतो सहज, एखाद्याच्या मनातील बुवा आम्ही 60 नंतर अनुग्रह घेतलाय आणि आता नामसाधना सुरू झाले महाराजांच्या कृपेने, उपयोग होईल का? त्याला तुकोबांचं प्रमाण सांगतो पुढे जातो. महाराज केव्हाही अनुग्रह द्यायला बसले, जेव्हा योग असेल ना तेव्हाच महाराजांच्या चरणात येणं. परिचयाचे तुमच्या माझ्या कितीतरी जण असेल, 30-30 वर्ष येऊन गेले पण अनुग्रह घेतला नव्हता.
आणि अचानक एकदम असं वाटलं नाही आज अनुग्रह घेतल्याशिवाय गोंधळात बाहेर नाही पडायचं, हे ओळखायचं, हे बोलवणार. आणि म्हणून तुकोबांचं प्रमाण सांगतो, मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. केव्हाही सुरू करा, पण करा. पण महाराजांचा अधिकारच वेगळा होता. बालपणी सुरू नाम सारणा, एकांती करी ध्यान धारणा, एकांती करी ध्यान धारणा. हर्ष झाला सकल जनाना, हर्ष झाला सकल जनाना. देव कृपा झाली, देव कृपा झाली, आणि घडलं असं. सगळ्यांना आनंद झाला. लहान वयामध्येच महाराजांना जाणवलं की सद्गुरु कृपेशिवाय अनुग्रहाशिवाय जमणार नाही. आणि त्या वयामध्ये आधी 3 जण बाहेर पडले. आपल्या सर्वांना चरित्र माहिती म्हणून मी तपशिलात शिरत नाही. कोल्हापूरच्या मंदिरापर्यंत गेले होते. आजच्या सारखं नाही, आमच्यासारखं गाडीत बसून चालत सद्गुरु शोधात. नंतर जेव्हा एक जण परत आले तेव्हा समजलं की मंदिरात आहे. घरी आणल्यानंतर सुद्धा सद्गुरु शोध थांबला नाही. सगळ्यांकडे जायला सुरुवात झाली. अगदी अक्कलकोटला स्वामी समर्थांना भेटले, देव मामलेदारांना भेटले, माणिक प्रभूंना भेटले, अनेक सत्पुरुषांना भेटले. प्रत्येकाने सांगितलं तुझी योजना वेगळी आहे, तुझे सद्गुरू वेगळे आहेत. सर्वांना चरित्र माहिती म्हणून मी तपशिलात शिरत नाही. आणि मग समर्थ संप्रदायातल्या एका प्रसिद्ध रामदासींनी सांगितलं की अरे तुकाराम चैतन्य सद्गुरू तुकामी तुझे सद्गुरू आहे. मला फक्त एवढ्यासाठी तो प्रसंग सांगायचा आहे. आम्ही एवढे भाग्यवान आहोत. महाराज कुठल्या कठोर परीक्षेतनं सद्गुरूंची अनुग्रहाची कृपा महाराजांनी मिळवली हो. सगळे प्रसंग आठवले की लक्षात येतं की माझ्यासारखा जगजीव पळूनच आला असता. मग मला एकाने प्रश्न विचारला, महाराजांची तुकामाईंनी एवढी परीक्षा पाहिली, महाराजांनी आमची का नाही पाहिली? त्याचं माझ्यासाठीचं एकच उत्तर आहे, महाराजांना माझी पात्रता माहिती आहे. आम्ही शिक्षक असतो का, गणिताचा जो अवघडातला अवघड प्रश्न असतो तर आम्हाला माहिती आहे मेरिट मधला कोण विद्यार्थी त्यालाच विचारा. बाकी ज्यांना सोपा प्रश्न विचारला आणि त्यांनी उत्तर दिले की त्याला वाटलं बरोबर छान सांगितलं. त्याला लक्षात येतं. आणि जाता जाता एकच सांगतो, काही वेळा किंतु परंतु येतात बरं का. संकल्प विकल्पांचा खेळ. आपण अनुग्रहित असलो तरी आपल्या मनात येऊ शकतो, अरे एवढं वर्ष अनुग्रह झाला, एवढे वर्ष जप करतो, पण हे संकट काय आलं? ओळखायचं संकट अवघड आहे की आपण पुढच्या इयत्तेत गेलोय, म्हणून ही परीक्षा आता पुढची आहे. आता लक्षात येईल, पहिलीचा पेपर आणि पीएचडीचा थिसिस काही फरक असेल की नाही? किती परीक्षा पाहाव्यात? एकच वाक्य सुरुवातीचं फक्त सांगतो, उसाचं दांडकं हातात होतं आणि एवढं सांगितलं थांब तुझा जीव घेतो. आणि त्यावेळेस 14 वय झालेलं होतं. महाराज धावत गेले, म्हणजे छोटा गणू धावत गेला, साष्टांग दंडवत घातला आणि सांगितलं आणि हा जीव मी देतो. कुठला जीव घेतो आणि कुठला जीव देतो? अहम जो आहे. मी तर नेहमी सांगतो, ब्रह्मानंद महाराजांनी काय वेगळं केलं? षटशास्त्र संपन्न होते पण महाराजांच्या चरणावर मस्तक टेकवलं, सगळं काढून घ्या मग उचलतो म्हटले. आणि माझा एक वाक्य सांगतो, मी महाराजांकडे आपला सर्वांचा प्रतिनिधी म्हणून हट्टाने मागतो. ब्रह्मानंद महाराजांसारखा तुमचा शिष्य होण्याची आमची नाही पात्रता मान्य आहे, पण त्यांनी ज्या दिशेने पाऊल टाकलं होतं ना, आमचं एक तरी पाऊल या जन्मात एवढं तरी पडू देत, बस एक तरी पाऊल त्या दिशेने पडू देत, म्हणजे महाराजांना जे आवडेल ते आमच्याकडनं व्हायला सुरुवात तरी होईल. सगळ्या परीक्षा झाल्या आणि मग रामनवमीला तो अनुग्रह झाला. आपल्या सर्वांना माहिती, वेळ कमी म्हणून मी त्याच्यातही थांबत नाही. आणि मग महाराजांच्या लक्षात आलं, आदेश मिळाला होता की रामनामाचा प्रसार कर. आणि प्रापंचिकांनाच खरं म्हणजे उपदेश करण्यासाठी मी नेहमी सांगतो महाराजांचा, आम्ही सबबी एवढं सांगतो, संतांचं ठीक आहे हो, त्यांना काही प्रपंच नव्हता, आम्हाला प्रपंच आहे, व्यवसाय आहे, आमचे साहेब कसे तुम्हाला माहित नाहीये. सगळं असताना वामन पंडितांचा त्याच्यावर श्लोक मी आज बोलत नाही जास्त. संसार कामा करिता रिकामा, होशील किंवा भजशील रामा,
आता तरी तू घरी एक नेमा, कामात कामा भजशील रामा. महाराज काय वेगळं आम्हाला सांगतायत, काम करत राहा, काम सोड नाही सांगितलेलं. असोनी संसारी जिव्हे वेगू करी. वेदशास्त्र उभारी बायासदा माऊलींचा हरिपाठ माहितीच आहे. महाराजांना आदेश होता की सगळ्यांपर्यंत रामनामाचा प्रसार करायचा, म्हणून महाराजांनी जिथे जिथे भेटी दिल्या त्यातला एक फक्त प्रसंग 5-10 मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहे, तेवढा सांगतो. महाराज नर्मदा परिक्रमेच्या बाजूला गेले. आपल्याला माहिती आहे नर्मदा परिक्रमा माझ्या ओळखीच्या अनेकांनी केल्या, आपल्या गुरुबंधू गुरुभगिनींनी सुद्धा केल्या आणि ती खरीच केली. माझ्या ओळखीचे एक गृहस्थ मात्र गेले होते. ते म्हणजे सोपं आहे, बुकिंग केलं ना 6 महिने आधी की आपली सीट फिक्स होते, बसमध्ये बसायचं. म्हटलं बस एवढंच असेल तर कोणीही करेल. पण जेव्हा ती परिक्रमा खरे करून आलेले जेव्हा भेटतात ना, तेव्हा लक्षात येते ये आपने बस की बात नाही. आता लक्षात येईल, देह बुद्धीचा त्याग करायचा असेल ना तर तिथपर्यंत जावं लागतं. पण महाराज वेगळ्या कारणासाठी गेले होते, तिथे रामनाम पोचवायचं होतं महाराजांना. आणि महाराज चालत होते आणि महाराज जाता जाता जिथे भिल्लांची किरातांची वस्ती होती तिथे पोहोचले. आमच्यासारख्या बुवाची अडचण होते. मी नेहमी सांगतो या बुवाकडे बघू नका, हा एवढासा बुवा आहे. आता किरातांचं वर्णन हा बुवा कसं करेल? तो 6-6.5 फूट उंच धिप्पाड आणि तो समोर आलाय आणि धावून आले महाराजांच्या अंगावर. कारण महाराजांच्या अंगावर कफनी होती आणि ते लांबून येताना पाहिली होती. भरजरी कफनी होती. यांना वाटलं कोणीतरी श्रीमंत आला, बरं हे सावज गाठतच असतात. धावत धावत तो पुढे आला. आता हे काही पैसे अडका सोनं नाणं आणलं होतं का? तरी सांगतो हा धनवानच होता. कुठली श्रीमंती होती, कुठला पैसा अडका होता? राम नाम का धन लेकर राम नाम का धन. आज माझं परम भाग्य आहे, ज्यांनी संगीत शिक्षक म्हणूनही कार्य केले, ज्यांनी कीर्तनकार म्हणूनही सेवा केली राहायची, असे अत्यंत कुशल संवादिनी वादक इकडे बसले. आणि लहान वयात असला तरी महाराजांचंच अनुग्रहित घर संपूर्ण आहे. आपण सर्व ज्येष्ठ गुरुबंधू गुरुभगिनी आशीर्वाद द्यायला आहात. आणि या बाजूला कलाकारांची मांदियाळी आहेच आहे. मकरंजी बसलेत, अवसरीकर आमचे बसलेत, कीर्तनकार काही समोर आहेत, प्रवचनकार समोर आहेत. त्यामुळे आज मी आशीर्वाद महाराजांच्या कृपेने खरं घेतोय. आणि म्हणून यांच्या भरोश्यावर आवाज पूर्ण साथ देत नसून सुद्धा थोडा वेगळा प्रयोग करतोय. आहे साकी मूळची पण ठुमरी अंगाने राम नाम का धन लेकर राम नाम का धन. संत वन में आए, संत वन में आए, ओ राम नाम का धन लेकर राम नाम का धन. आता ते धनच होतं त्यांच्याकडे, ते वाटण्यासाठीच महाराजांचा जन्म आहे, अवतारच त्यासाठी घेतलेला आहे. त्या बिचारा किरातांना काय माहिती याच्याकडे कुठलं धन आहे असणार. 6-6.5 फूट उंची गदागद शरीर आहे, काहीतरी घेऊन आले असतील. आणि समोर भिल्ला आलं, किरात समोर आला. तो एक सर्वात बलदंड होता, प्रमुख त्यांचा, तो आधी पुढे आला. त्या बुवाची काय अवस्था झाली असते फक्त विचार करा. पण महाराज खूप छान. मीराबाईंना आई प्रश्न विचारायचे, एकांतात भजन म्हणायला जायच्या. मीराबाई भीतीने वाटत कसली म्हणते, नाही एकटं भजन म्हणताय तिकडे जाऊन, एकटं असताना घाबरायचं तुम्हाला. ते मग बरेच जण असतात ना तिथे, मग बरेच जण असताना त्यांच्या जर भगवान गोपाल कृष्ण असेल तर मी घाबरून कोणाला. आता महाराजांची वृत्ती कळली असेल, दिसायला किरात आहे, दिसायला लुटारू म्हणून आलाय, पण माझ्यात जो राम आहे तोच त्यांच्यात नाहीये का? ज्ञानदेवाप्रमाणे आत्मा निदान सर्व घटी पूर्ण एक
की प्रत्यक्ष आमच्यासारखा फक्त बोलतो. महाराज हे अनुभूतीच्या पातळीवर जगत होते आणि आम्हाला अनुभूती त्याची प्रतिक्रिया आणून देत होते. त्यामुळे समोर आले भिल्ल, परिणाम नाही झालाय. किरात आए सामने फिर भी, किरात आए सामने फिर भी, किरात आए सामने फिर भी किंचित नहीं घबराए, ओ बिल्कुल नहीं घबराए, ओ बिल्कुल नहीं घबराए. राम नाम का धन लेकर राम नाम का, राम नाम का धन लेकर राम नाम का धन. असा श्रीमंत आलाय म्हटल्यानंतर सगळ्यांनी करायला घातलं. कीर्तनात एक चांगलं असतं, इथे कोणी झोपत नाही बरोबर आहे, पण बाकीच्या एखाद्या देवळामध्ये असं ठेवा म्हटलं की सगळं काय झालं, गंमत सोडत द्या. महाराजांवर काहीच परिणाम नाही झाला. त्याच्यातला राम महाराजांना जाणवत होता कशाला महाराज घाबरतील. थांबले महाराज. जो भी कुछ है तो हमें दे दो. महाराज मनात म्हणले तेच देण्यासाठी आलोय. थोडं थांब, तेच द्यायला आलोय. कशासाठी दुसरं. आमच्यासारखी महाराजांना नर्मदा परिक्रमेची गरजच नव्हती. नर्मदा मैया आपल्याला माहिती आहे, कुक्कुट स्वामींच्या आश्रमामध्ये कुंडलिकाची गोष्ट आठवण बघा. या सगळ्या नद्या या सत्पुरुषांचे चरण धुवायला पहाटे येतात. 2:30 वाजता सर्व सरिता महाराजांचे चरण धुवून जात होतो. महाराजांना नाही नर्मदा परिक्रमेची गरज होती. राम नामाचं धन वाटायला महाराज गेले होते. त्यांनी सांगितलं काही नाहीये. ज्या अर्थी घाबरत नाही याचा अर्थ लक्षात आला त्या मोठ्या जो प्रमुख होता त्याला ते वेगळं आहे कोणतरी. त्याने सांगितलं काही करू नका. एकाने सांगितलं ते नजरबंदी करत असतील म्हणून तुम्ही आलाय, तुम्ही म्हणून सगळे मत बदलताय. आणि महाराजांची काही गप्पा झाल्या आणि महाराज इतक्या शांत धीर गंभीर आवाजात सांगतायत. त्याने लक्षात आलं, तो अनुभवी होतो. आपण म्हणतो बा 4 पावसाळे जास्त पाहिलेला होता. त्यांनी सगळ्यांना सांगितलं गडबड करू नका, फार मोठा सत्पुरुष आज आपल्या वस्तीत आलाय. आणि त्यांनी त्यांना फार उत्साहामध्ये आपल्या मुख्य वस्तीकडे दिलं. बसायला आसन दिलं. आसन म्हणजे कुठला आपल्यासारखं काही घरामध्ये काही सोफा कम्पेड होतो तसं त्यांच्याकडे काही नव्हतं. जो खडक होता मोठा, दगड म्हणा काही म्हणा त्याला, त्याच्यावर घोंगडी अंथरली. ती फाटकीच होती पण आदरपूर्वक एक सांगू आपल्याला, चंदनाचा पाठ, चंदनाचं ताट, सोन्याचं ताट सगळं दिलं. आणि सांगितलं की तुमच्या तीर्थरूपांचं देणं लागतं, गिळा जाणार नाही, पण एखादा साधा मीठ भाकर आणि असं पत्रावळीवर दिला आणि हात डोळ्यात पाण्यावर सांगितलं गरीबाची मीठ भाकर आहे, गोड मानून घ्या, ते जेवण अमृतासमान वाटेल. हसले महाराज. फक्त बसायला त्यांना दिलं. आणि महाराजांनी त्या सगळ्यांकडे कटाक्ष टाकला. एक सांगू, सद्गुरूंची नजर सुद्धा कृपा करून जाते. ती मिळायला एक भाग्य लागतं. आणि पुढे जाताना राहत नाही म्हणून एक अर्धा मिनिट घेऊन सांगतो. भगवंताकडे आणि महाराजांकडे आल्यानंतर जे तुकाराम महाराज म्हटले ना, सुंदर ते ध्यान उभे बेटे बरी करकटावरी ठेवून या. आपण काकड आरतीच्या वेळी म्हणतोच, सगळं रूप नयनी असो ते वसलंच पाहिजे. डोळे मिटल्यानंतर मी कुठेही असो तरी डोळे मिटले की मला महाराज दिसले पाहिजे. एवढं माझ्या मनामध्ये अंतःकरणामध्ये ते रूप ठसवलं पाहिजे. महाराजांनी एक फक्त नजर टाकली, पण वर्णन असं आहे की त्यातला एक जण होता थोडा तिरकसाने असावंच लागतो. निंदकाचे जरा असावे शेजारी, तुकोबांचंच प्रमाण आहे. तो म्हटलं हे काहीतरी सगळ्यांना नजरबंदी केली, सगळे म्हणजे आजच्या भाषेत संमोहित केले, हिप्नोटाईज केले महाराजांनी या कोणतरी आलेले. परीक्षा करूया. तेवढ्यात यांनी सांगितलं, लहान लहान मुलं होती, फळं वगैरे आणलेली.
यांनी एवढं सांगितलं, फलाहार नको दुग्धाहार द्यावा, बहुत या ठाया गायी दिसते. गायी आहे तिथे. आणि वर्णन आहे शास्त्रामध्ये, आपण सगळे जाणकार आहात. दूध असं आहे की त्याला कुठलंच विकार त्याला जडत नाही. कारण एक जरी विकाराचा स्पर्श दुधाला झाला की दूध नसतं. शुद्ध दूध द्या. दूध पिओ जेव्हा आपण म्हणतो ना, तेव्हा ती सगळी भावना लक्षात येऊन बघायची. महाराजांनी सांगितलं दुग्धाहार दिला तर घेईन मी. आता यांनी देण्यासाठी तयारी करावी. तो जो होता त्यांनी भाकड असलेली वांझ गाय मुद्दामून समोर आणली. खरं म्हणजे महाराजांच्या स्वरूपाने ते दिंडी एक सुचली, पण 10:30 वाजले तरी मी वेळेशी मर्यादा नाही तोडणार. मी शब्द नुसते सांगतो. गाय भाकड ती एक तिथे होती, तिला आणून या केली उभी पुढती. दूध प्यावे हो हिचे तुम्ही आज, श्रवण करून पुढे येती महाराज. महाराज आले. ते म्हणजे तुझी इच्छा आहे ना, मी या गाईचं दूध प्याव. ते बुजुर्ग होतं, ते म्हणजे अरे वेड्या, एक थेंब कधी दूध तिने दिलेलं नाहीये. वासराला कधी वांझ गाय त्याने भाकड गाय नको तिथे. महाराज म्हणले मला हिचंच दूधच प्यायचं. आणि महाराज पुढे आले, रामरायांचं स्मरण केलं. आणि मी पुढे जाण्यापूर्वी सांगतो, मला राहुवात मी प्रत्येक वेळी सांगतो, ब्रह्मानंद महाराजांनी, कोर्तकोटी महाराजांची एकदा चर्चा झाल्यानंतर देहावस्थेत महाराज होते. एक वाक्य प्रश्न विचारला होता. डॉक्टर आनंद मिळाला असेल ना, डॉक्टरांचाही अधिकार माहिती. नंतर शंकराचार्य झाले होते. खूपच सद्गुरूंची भेट झाल्यावर काय पाहिजे. महाराजांनी सांगितलं असेल ना, रे हो उपासना दिली ना. महाराज म्हटले रामांची मानसपूजा करत जा, राम नक्की दर्शन देतील. महाराज म्हटले अरे ते म्हणजे ब्रह्मानंद महाराज म्हटले महाराजांचं आवडीचं काम आहे रामांची मानसपूजा कर. पण तुला एक सांगू म्हणे, तुम्हाला एक सांगू डॉक्टर, रामांची मानसपूजा करण्याच्या वेळा महाराजांची मानसपूजा करत जा. का? पुढचं वाक्य मुद्दाम आहे का? अरे महाराजांना सोडून या जगात रामराय आहेत की कुठे? तुझ्या महाराजांची मानसपूजा कर. रामरायांना यावंच लागेल तुझ्यासोबत. ही सद्गुरूंवर निष्ठा पाहिजे. आणि महाराजांनी स्वतः हात तिथे ठेवला, रामरायांचं स्मरण केलं. वासू जवळने आणावं लागलं. गाईच्या सडांना, त्या स्तनांना हात नाही लावायला लागला. वर्णन असे, गाईच्या सडातलं दूध आपोआप 40 सडातनं ते दूध बाहेर यायला लागलं मोठ्या झोकाने. चरवी आण म्हटलं, कासंडी आण भर. आणि ते दूध महाराज प्यायले. आता सगळे जण चरणाशी आले. त्यांनी प्रार्थना केली, क्षमा करा महाराज, याती माझी नचती पहावी, त्वत्पदी निष्ठा सतत जडावी, स्वीकारा मज आज, क्षमा करा महाराज. महाराज मनात म्हणले अरे मी कोणावरच रागवत नाही, तुम्ही सगळेच रामरूप आहात, फक्त ती आठवण करून द्यावी लागते म्हणून आलोय. आणि मग महाराजांनी सगळ्यांना रामनामाची दीक्षा दिली. सगळ्यांना शेतीकाम तिथे शिकवलं आणि शेतीकडे त्यांना वळवलं. आता मला सांगा, नामाच्याच आधारे महाराजांनी सिद्ध करून दिलं की तो वैकुंठीचा देव तर येतोच, पण कलिकाळाच्या माथ्यावर कोणी किरात समोर येतं तर कोणी तेही बदलतात फक्त नामाच्या आधारे. आणि म्हणून आज सांगता करताना कीर्तन सेवेची आपल्या सर्वांचं प्रतिनिधी म्हणून महाराजांच्याच चरणाशी अनन्य भावाने आपण एक प्रार्थना करूया. महाराज, आम्ही अगदी जड जीव आहोत, आम्ही सामान्य बुद्धीचं, फक्त तरी सुद्धा त्या भिल्लाने जे म्हटलं स्वीकारा मज आज, अनुग्रह तर दिला आहे, पण तरी सुद्धा आमच्याकडनं काही चुका होत आहेत. ऐकी आहात तुम्ही आमची, ऐकली नाही. मुलाच्या चुका क्षमापित करायच्या तर कोणी करायच्या? महाराजांच्या चरणाशी घट्ट राहूया आणि त्यांनाच प्रार्थना करूया. या पुण्यतिथी उत्सवाचं फळ एवढंच आमच्या पदरात टाका की आतापर्यंत, कालपर्यंत, आज या क्षणापर्यंत आमच्याकडनं जेवढं नाम होत होतं ना, कितीतरी पटीने त्याच्यापेक्षा जास्त नाम आमच्याकडनं करून घ्या. ही प्रार्थना आपल्या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून महाराज यांच्या चरणाशी करतो. आपण सर्व रामस्वरूप मायबाप श्रोते आपल्या सर्वांचा चरण स्पर्श करतो. कृतीने शक्य नसत तरी मनाने भावनेने आपल्या सर्वांच्या चरणाची नतमस्तक होतो, साष्टांग दंडवत करतो. माझ्या उभय साथीदारांना वंदन करतो. पंचही आपण महाराजांचं स्वरूप मानतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि महाराजांना सांगतो ही सेवा त्यांनी त्यांच्याकडे चरणी रुजू करून घ्यावी.
कृपादृष्टी महाराजांची आहेच की अशीच वृत्ती होतो एवढी प्रार्थना करूया. वेळ झाल्यामुळे मी फक्त एकूण नुसती गुणगुणतो भैरवीची आणि मागणं बघून लगेच आपण थांबू. नामाची बळे नामाची बळे नभिऊ सर्व कळी काळाच्या माथा सोते नामाची बळे नभिऊ सर्व हे चिदान देगा देवा जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा जयाच्या सर्वदा नाम कीर्ती सद्गुरुनाथ महाराज सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज जय जय रघुवीर